बनवा ग्रामायण ग्रामायण. नमस्कार, मी दीपक शाहू. विवेकानंद सार्थ शताब्दी निमित्त 2012 मध्ये ग्रामायण प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली आणि जवळपास 8 वर्षचा काळ लोटलेला आहे. या 8 वर्षात वेगवेगळ्या नवीन चळवळी ग्रामायणच्या माध्यमातून होत आहे. ग्रामायण विकास ग्रामविकासचे कार्य ग्रामायण ग्रामीण भागामध्ये करीत आहे. त्याचप्रमाणे जल जमीन जंगल आणि जानवर ते वन्यजीव या विविध संकल्पना हाती ठेवून वेगवेगळे संरक्षणाचे कार्य ग्रामीण भागामध्ये ग्रामायणच्या माध्यमातून व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून करीत आहे. त्याचप्रमाणे या 8 वर्षामध्ये ग्रामगाथा, सेवागाथा, उद्यमगाथा अशा विविध उपक्रमाचे आयोजन ग्रामायणच्या माध्यमातून होत आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील शेतकरी आणि महिला उद्योजकांना विक्री करता एक नवीन व्यासपीठ 2017 पासून प्रदर्शनी ग्रामायणच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. ग्रामायण शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक पातळी कशी मजबूत करता येईल यासाठी ग्रामायणचं एक विविध क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काम चालू असतं. मी ग्रामायण आजचा जो सत्र आहे आपला ग्रामायण भूमी सुपोषण जनजागृती अभियानातील आजचे 5वे सत्र. या सत्रामधील आजचा जो विषय आहे सुभाष पालेकर यांची नैसर्गिक शेती संकल्पना ऑर्गेनिक फार्मिंग आणि आजचे प्रमुख मार्गदर्शक हेमंतजी चव्हाण. मी ग्रामायण प्रतिष्ठानच्या वतीने हेमंतजी चव्हाण यांचं शब्दसुमनांनी स्वागत करते आणि त्यांचा परिचय थोडक्यात करून देते. नमस्कार सर. सरांचं शिक्षण MSc ॲग्री झालेलं आहे आणि कृषी विभागातून निवृत्तीनंतर 2003 पासून मास्टर ट्रेनर म्हणून सुभाष पालेकर ऑर्गॅनिक फार्मिंग या संस्थेशी कार्यरत आहे. या संस्थेत कार्यरत असताना विविध शेतकऱ्यांसोबत त्यांचा ऑर्गॅनिक फार्मिंग प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे कार्य या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून सर करीत आहे. 2015 मध्ये विदर्भातील नागपूर नॅचरलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो शेतकऱ्यांना त्यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग कशी करावी याबाबत विविध प्रशिक्षणं दिलेली आहे. तसेच वर्धा नॅचरल, नागपूर नॅचरल, अमरावती नॅचरल या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना शेतमालाचा विक्री कशी करता येईल याबद्दल मार्केटिंगबाबत वेगवेगळे मार्गदर्शन सरांचे लाभत असतात. त्याचप्रमाणे या संपूर्ण काम करीत असताना सरांना काही पुरस्कार सुद्धा या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. मी थोडक्यात ते सांगतो. 2005 मध्ये मुंबईतर्फे आकार चॅरिटेबल ट्रस्टकडून सरांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे 2012 मध्ये महात्मा फुले प्रतिभा संशोधन आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. 2017 मध्ये सन्मान बळीराजाचा हा सुद्धा त्यांना पुरस्कार IBN लोकमतकडून मिळालेला आहे. 2017 मध्ये सिक्कीम आणि आसाम या दोन्ही राज्याच्या गव्हर्नरकडनं सरांना मानचिन्ह व पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. मी सरांना अशी विनंती करते की सरांनी आपल्या विषयाला हात घालावा आणि श्रोत्यांना मार्गदर्शन करावं ऑर्गॅनिक फार्मिंग या विषयावर. धन्यवाद सर. मार्गदर्शन सुरुवात करा. धन्यवाद दीपकजी. थँक्यू सर. या आजच्या या वेबिनारमध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि ज्यांच्यामुळं मी आपल्या आज बोलतो आहे आणि ज्यांच्यामुळे हे शक्य झालं आहे ते माझे मित्र श्री संजयजी, प्रशांतजी, दीपकजी आणि ग्रामायणची पूर्ण टीम या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जसा की दीपकजींनी परिचय करून दिला, 2018 पर्यंत कृषी विभागात कार्यरत होतो आणि माझं आयुष्य जे गेलेलं आहे 34 वर्षाचं ते कृषीमध्येच माझं शिक्षण पूर्ण झालं
आणि त्याच माध्यमातून मला शेतकऱ्यांची सेवा करण्याचा एक भाग्य प्राप्त झालं. या सेवा करताना ज्या शासनामध्ये समाविष्ट नाही आहेत पण शेतकऱ्यांनी राबवलेल्या अशा विविध योजना आहेत, इनोव्हेटिव्ह आहेत, अशांच्या शोधामध्ये मी होतो. आणि 2003ला माननीय श्री पद्मश्री सुभाष पाळेकर यांचं मी एक दिवसाचं ट्रेनिंग मध्ये होतो. आणि त्यानंतर मला असं वाटलं की हे शेतकऱ्यांना सांगणं थोडंसं शक्य आहे आणि चांगलं आहे आणि व्यवस्थित आहे आणि सोपं आहे. आणि त्या पद्धतीनं मी कामाला लागलो. आणि जवळपास आज 6 जिल्ह्यामध्ये 400 शेतकरी संपर्कात आहेत. आणि जवळपास देशभरातून आता 1000 शेतकरी जे संपर्कात असतात की त्यांना काही या सुभाष पाळेकर नॅचरल फार्मिंगमध्ये काही समस्या असले तर त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न आजही माझा चालू आहे. निवृत्तीनंतर सुद्धा आज माझं जवळपास प्रतिदिवस 100-200 किलोमीटर आजही मी करत राहतो, शेतामध्येच करत राहतो. आणि बारकावे शिकण्याचा प्रयत्न करतो. मी काही शास्त्रज्ञ नाही आहे. मी कृषीमध्ये विस्ताराचं काम करतो, एक दुवा म्हणून काम करतो की ज्या चांगल्या लोकांनी केलेल्या प्रात्यक्षिका आहेत त्या इतर शेतकऱ्यापर्यंत कशा पोहोचवाव्या, हा एक दुवा म्हणून मी काम करतो. आणि त्याच्यात मला बरेचसे असे आश्चर्यकारक रिझल्ट्स जे आहेत हे पाहायला मिळाले मला. आणि म्हणून आपण हा जो विषय आहे की सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती, हा थोडासा आपण स्लाईडच्या माध्यमातून समजावण्याचा मी आपणा सर्वांना प्रयत्न करतोय. आणि माझे जे मागच्या एक 12-13 वर्षाच्या कालखंडामधला जो अनुभव आहे, हा अनुभव मी शेअर करण्याचा आपणासमोर प्रयत्न करतो. कारण वेळ आपल्याला कमी आहे, त्याच्यामुळं मी डायरेक्ट आता विषयाला सुरुवात करतोय. तर प्रशांतजी, पहिली जी स्लाईड आहे आपण पहिल्या प्रेझेंटेशनची मेथड्सवाली, ती आपण सुरुवात करावी. मित्रांनो, नेक्स्ट. जेव्हा आपण म्हणतोय, मला हे सांगायची गरज नाही आहे की आपण ही विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे किंवा कशाला करायला पाहिजे, का बरं करायला पाहिजे. कारण अनेक मान्यवर या व्यासपीठावर आलेले आहेत आणि त्यांनी समजावून सांगितलंच असेल. तर मला ते रिपीट करण्याची गरज नाही आहे की विषमुक्त शेती का बरं करावी. पण थोडक्यातलं ताजं उदाहरण आहे की आता जो कोरोना येऊन गेला आणि अजूनही आहेच, म्हणजे आता जरी तो कमी झाला असेल पण याची भीती अजूनही मनात आहे. आणि आता जी दुसरी लाट संपली आणि तिसऱ्या लाटेच्या प्रतीक्षेत, म्हणजे ती कोणाला प्रभावित करेल हा विषय आहेच. पण या सगळ्याला जेव्हा आपण सगळीकडून चर्चा ऐकतो आणि त्याच्यात एकच सगळ्यांचं म्हणणं आहे की आपली प्रतिकारशक्ती कायम ठेवा, याच्यावर काही औषध नाही आहे. आपली प्रतिकारशक्ती कायम ठेवली तर तुम्हाला काहीच होणार नाही. आणि ही प्रतिकारशक्ती मला वाटते की बेसिकली ही प्रतिकारशक्ती आपल्या खाण्यापिण्यातूनच निर्माण होते. जर आपलं खाणं पिणं विषमुक्त असलं तर आपली प्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली राहील, याच्यात काही वाद नाही, याच्यात काही शंका नाही. आणि म्हणून हे सगळं करत असताना, शेतकऱ्यांना समजावून सांगत असताना, हे सगळं सोप्या पद्धतीनं आपण कसं समजावून सांगू किंवा त्याचे रिझल्ट कसे मिळतील याचा प्रयत्न मी आज या स्लाइड्सद्वारे आपल्याला करण्याचा प्रयत्न करतोय. ही पहिली स्लाइड जे पाहतायत आपण, ती सुरुवात आपण करतोय की गाईचं ताजं शेण, गावरान गाईचं ताजं शेण. हे ताजं शेण मी फक्त शेतकऱ्याला म्हणतोय की वा कमीत कमी एवढं तर करू शकतो तू की दांडाच्या पाण्याखाली तू गाईचं ताजं शेण त्या पोत्यामध्ये भरून पाणी त्याच्यावरून वाहून जाऊ दे. म्हणजे समजा तुमचा संत्र्याचा बगीचा असेल किंवा मोसंबीचा असेल किंवा आंब्याचा असेल किंवा इतर बगीचे असतील किंवा भाजीपाल्यासारखं क्षेत्र असेल,
किंवा धानाच्या बांध्या असतील, तर याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला की फक्त त्या गाईच्या ताजं शेण जे आहे हे शेण तुम्हाला सुरुवात इथून करायची आहे. आपण शेतकऱ्याला आपण खूप जटिल जर सांगत बसलो तर ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येण्यास हा थोडासा उशीर लागतो. पण एकदम त्या गोष्टीकडून जर आपण कठीण गोष्टीकडे नेलं तर निश्चितच तो त्याचा प्रयत्न करतो. तर हा पहिला प्रयोग मी सांगत असतो शेतकऱ्यांना. काहीच नाही तर गावराणी गाईचं असतातच शेतकऱ्याकडे. या गाईचं शेण तुम्ही फक्त पोत्यात भरायचं आणि पाण्यासोबत जाऊ द्यायचं. 15 दिवसात तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये थोडासा फरक जाणवेल, तुमच्या झाडामध्ये तुम्हाला फरक जाणवेल, तुमच्या इतर पिकामध्ये सुद्धा फरक जाणवायला सुरुवात होईल. हा सिंपल प्रयोग आहे. त्याच्यानंतर जे आहे आपल्याला काय करायचं ते बघूया आपण नेक्स्ट. जेव्हा शेतकऱ्याला या ताज्या शेणाचा फरक माहीत पडला की त्याच्यानंतर मग मी सांगतो की हे जीवामृत जे आहे हे जीवामृत तयार करा. सुभाष पाळेकरांच्या तंत्रज्ञानामध्ये हे 4 आधारस्तंभ आहे. हे 4 आधारस्तंभ म्हणजे काय? एक आहे पहिले बीजामृत, दुसरा आहे जीवामृत, दुसरा आहे वापसा आणि चौथा आहे आच्छादन. हे 4 आधारस्तंभ जर तुम्ही उमजून घेऊन जर शेती केली तर आपल्याला प्रोडक्शनमध्ये कुठेही कमतरता जाणवत नाही. तर हे कसं करायचं? जीवामृत आपल्यासमोर दिसतंय. तर याच्यासाठी आपण एक शेण घेतोय, गाईचं ताजं शेण, गावरान गाईचं ताजं शेण घेतोय 10 किलो आणि गोमूत्र घेतोय आपण 5 ते 10 लिटर. 5 लिटर घेऊ शकता, 10 लिटरपर्यंत घेऊ शकता. गूळ घेतोय आपण 1 किलो गूळ घेतोय किंवा उसाचा रस घेतोय 4 लिटर किंवा या व्यतिरिक्त आपण घेऊ शकतो कोणत्याही पिकलेल्या फळाचा रस. म्हणजे आता आंब्याचा सीझन चालू आहे, आंबे खराब झालेले आहेत, तर त्याचा सुद्धा एक पल्प जो आहे हा पल्प आपण घेऊ शकतो. म्हणजे खराब झालेला पल्प किंवा चिकू गोड किंवा पपई हे सुद्धा चालू शकतं त्याच्यात. या व्यतिरिक्त मूग आहे, उडीद आहे किंवा तूर आहे किंवा हरभरा आहे, याचं पीठ 1 किलो, याचं 1 किलो पीठ आणि थोडीशी आपल्या मातीची, कुठली माती घ्यायची? आपल्या शेतातली माती घ्यायची, मूठभर माती घ्यायची. पण कोणती माती घ्यायची? तर जिथं रासायनिक खताचा वापर केलेला नाही, जिथं कीटकनाशकाचा स्प्रे केलेला नाही, अशा ठिकाणची माती. तर साधारणतः आपल्याला ते जी माती दिसते ती माती आपल्याला धुऱ्यावर असेल किंवा जिथं काडी कचरा जास्त असेल त्या खालची माती जर आपण घेतली तर ती अत्यंत योग्य राहते. आता हे सगळं जे मिश्रण आहे हे आपल्याला 3 दिवस आपल्याला ठेवावं लागतं कमीत कमी. म्हणजे याचे वेगवेगळ्या सीझनमध्ये दिवस कमी जास्त होऊ शकतात. उन्हाळ्यात 3 दिवसात तयार होतं, पावसाळ्यामध्ये 4 दिवसात तयार होतंय, थंडीमध्ये 5 ते 6 दिवसात तयार होतं. आणि हे किती दिवस चांगलं राहते? तर साधारणतः 20 ते 25 दिवस पर्यंत हे चांगलं असतं. तर चांगलं असतं म्हणजे काय की याची चांगलं असण्याची आपण काय शहानिशा केली पाहिजे? तर जेव्हा आपण तयार करतोय तर त्याच्यावर आपल्याला एक शेणाची मोठी अशी साय दिसते आपल्याला, 1 इंच 2 इंच, आणि त्याचा जो कलर असतो हा कलर पिवळा असतो. जेव्हा कालांतराने हे 20-25 दिवसाचं होतं तर 20-25 दिवसानंतर याचा जो कलर आहे हा कलर तुम्हाला काळा पडलेला दिसतो. याचा अर्थ असा आहे की ते आता निकृष्ट झालेलं आहे किंवा त्याच्यात काही दम उरलेला नाही. हे सगळं मिश्रण जे आहे ते 200 लिटरच्या ड्रम मध्ये आपण तयार करतोय. या वर दिलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यामध्ये हे सगळं टाकल्यानंतर 200 लिटर पाणी मेकअप करायचं आहे आणि 4 दिवस आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ फिरवायचं आहे. 5-5 मिनिटं फिरवायचं. आता 5-5 मिनिटं क्लॉकवाईज फिरवायचं आहे. म्हणजे जेणेकरून का बरं फिरवायचं आहे की याच्यामध्ये गाईचे जे शेण आहे, ताजं गाईचं शेण, याच्यामध्ये जिवंत बॅक्टेरिया आहेत.
आणि जे काही आज मी अभ्यास केलेला आहे किंवा वाचलेला आहे त्याच्यानुसार 1 ग्राम गाईच्या शेणामध्ये जवळपास 150 कोटी बॅक्टेरिया असतात आणि यांची एक पिढी निर्माण व्हायला, पुढची पिढी निर्माण व्हायला फक्त 20 मिनिटं लागतात. म्हणजे 150 कोटीचे 300 कोटी, 300 कोटीचे 600 कोटी, 600 कोटीचे 1200 कोटी, जवळपास आपण 4 दिवस ठेवतोय याला. म्हणजे जवळपास 50 लाख कोटी ते 60 लाख कोटी 200 लिटरच्या ड्रममध्ये हे बॅक्टेरिया वाढतात, मल्टिप्लाय होतात. आणि एवढ्या संख्येनं ह्या बॅक्टेरिया वाढत असताना यांना एकतर कॅलोरीज पाहिजे आणि दुसरं पाहिजे यांना प्रोटीन्स. तर हे कॅलोरीज आपण गुळाच्या माध्यमातून किंवा गोड पदार्थाच्या माध्यमातून आपण, गोड पदार्थ म्हटल्यानंतर साखर चालत नाही, लक्षात घ्या. गोड पाहिजे किंवा फळांचा रस पाहिजे गोड, तर कॅलोरीज मिळतात. आणि जेवढं हे द्विदल धान्य आहे, जसं आपण या स्लाइडमध्ये पाहताय, मूग आहे, उडीद आहे, तूर आहे किंवा हरभरा आहे, याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत. आणि म्हणजे हे काय करतात की एवढ्या मोठ्या संख्येला आपण खाऊ घालत आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण मूठभर माती सुद्धा मिसळली. म्हणजे आपल्या मातीमधले जे बॅक्टेरिया आहेत, जे सुप्तावस्थेत आहेत, त्यांना सुद्धा यांच्यासोबत आपण वाढवतो. म्हणजे एकंदरीत आपल्या जमिनीत उपलब्ध असणारे जे जीवाणू आहेत त्यांना सुद्धा आपण या पद्धतीनं वाढवतोय. आता 4 दिवसानंतर याचा वापर तुम्ही करू शकता. हे कल्चर म्हणून काम करतंय, हे खत नाही आहे, हे कल्चर म्हणून काम करतंय. हे कल्चर म्हणून काम करत असताना 1 एकराला आपल्याला हे 200 लिटर कमीत कमी 15 दिवसातून एकदा टाकायचं आहे. आता याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या तर शेण जवळपास गाईचं असतं, गावात गाय असते, ताजं शेण आपल्याला मिळून जातं. गूळ फक्त समजा त्याच्याकडं जर ऊस नसेल, ऊस असेल तर ऊसाचा रस टाकू शकता, नाहीतर गुळाचा खर्च येईल तुम्हाला. आणि जवळपास शेतकऱ्याकडे हे जे आहे, मूग आहे, उडीद आहे किंवा चना आहे किंवा आपलं तूर आहे, हे दरवर्षी शेतकरी आपल्या शेतात लावतो. तर ते सुद्धा आपल्याला वर्षभरासाठी साठवून याच्यामध्ये वापर करण्यासाठी आपण वापरू शकतो. तर म्हणजे एक स्वस्त आणि मस्त असं बॅक्टेरियाचं कल्चर जे आहे. आणि जेव्हा आपण म्हणतो की याच्यामध्ये गाईच्या शेणामध्ये जवळपास आज जे काही रेफरन्सेस आहेत त्या माध्यमातून जवळपास 35 ते 40 प्रकारचे जे बॅक्टेरिया आहेत ते सापडतात आपल्याला. आणि हे बॅक्टेरिया कोणते, तर शेतकऱ्यासाठी जे नेहमीच परिचित असलेले, जसं रायझोबियम नत्र फिक्स करणारे बॅक्टेरिया आहेत, PSB आहे, फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया आहेत, पोटॅश सोल्युबल बॅक्टेरिया आहेत. त्याच्यानंतर असे अनेक ट्रायकोडर्माच्या 4 स्पेसीज आहेत, स्पुडोमोनास आहे, ॲझॅटोबॅक्टर आहे, ॲसेटोबॅक्टर आहेत. या अशा अनेक प्रजाती ज्या आहेत या शेणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून याचंच मल्टिप्लिकेशन आपण करतोय आणि आपल्या शेतात हे सगळं टाकतोय. हे टाकल्यानंतर याचे जे रिझल्ट आहेत, हे रिझल्ट आपल्याला जवळपास 1.5 ते 2 महिन्यानंतर आपल्या शेतात आपल्याला दिसायला लागतात. तर काय दिसायला लागतं, आता आपण ही स्लाइड बघू. की मी सांगितलं का शेण आपल्याला टाकायचं आहे, पण शेण टाकताना शेतकरी चुका जे करतात की डायरेक्ट 10 किलोचं शेण घेतलं आणि डायरेक्ट ड्रममध्ये टाकला. तसं नाही करायचं. अगोदर कालवायचं आहे, त्याला बादलीमध्ये घेऊन पाणी घेऊन त्याला कालवायचं आहे चांगलं. ते कालवून झाल्यानंतर मग ड्रममध्ये टाकायचं. पुढची स्लाइड. हे बेसन घेतलेलं आहे. बेसनामध्ये तुम्ही वेगवेगळा प्रकार घेऊ शकता. समजा आपल्याला बेसन घ्यायची गरजच पडली तर तुरीची जी चुनी असते बाजारात अत्यंत स्वस्त मिळते, साधारणतः एक 20-22 रुपये किलो प्रमाणे मिळून जाते. समजा एखाद्याकडे जर हरभराच घ्यायची गरज नाही आहे किंवा उडीद मूग महाग असेल तर तेही घ्यायची गरज नाही आहे, घरचं असेल तर चालतं. पण समजा हे सगळं उपलब्ध नसेल तर तुरीची जी चुनी आहे ही 20-22 रुपये किलोमध्ये उपलब्ध असते. त्याचं सुद्धा पाण्यामध्ये चांगलं मिश्रण तयार करायचं आणि ते मग ड्रममध्ये टाकायचं. पुढचे
हे टाकताना तुम्हाला दाखवलं आहे की हे सगळं मिश्रण अगोदर बाहेर तयार करायचं आहे आणि मग ड्रम मध्ये आपल्याला टाकायचं आहे. पुढची स्लाइड. हे गुळाचं पाणी आणि गोमूत्र हे सुद्धा आपण जे आहे, गुळ सुद्धा बाहेरच आपल्याला चांगला विरघळून घ्यायचा आहे आणि मग टाकायचं आहे. गुळासोबत गोमूत्रासोबत थोडीशी जी मूठभर माती आपण घेतली ती सुद्धा गोमूत्रामध्ये विरघळून जाते आणि ते सुद्धा आपण टाकू शकतो. पुढची स्लाइड. पुढची स्लाइड. आता याला फिरवायचं आहे आपल्याला, क्लॉकवाईज फिरवायचं, सकाळ दुपार संध्याकाळ. परंतु एक ध्यानात ठेवायचं की हे जो ड्रम ठेवलेला आहे तो तुम्हाला उन्हात दिसतोय बघा. तर जर तुमच्या जवळ जर म्हणजे झाड नसेल किंवा सावली नसेल तर त्याला सुद्धा पर्याय असा आहे की या ड्रमला चारी साईडला गोंदपाट लावायचं आणि त्या गोंदपाटाला ओलं करायचं आणि अशा ठिकाणी तुम्ही ठेवू शकता. वरून घट्ट झाकण बंद नाही करायचं. वरून फक्त आपलं जे शेडनेट सारखं असतं म्हणजे हवा आत येणे आणि जाणे बाहेर ही मोकळी पाहिजे. त्याला एअर टाईट करायचं नाही, बंद करायचं नाही. एवढी काळजी घ्यायची हे तयार करताना. आणि हा आपण बघतोय की हा भोवरा तयार झालाय. आता याचा अर्थ काय की हवेमध्ये जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन आपण त्या ड्रम मधल्या बॅक्टेरियाला पुरवठा करण्याचं काम करतोय. कोणत्या माध्यमातून? हलवण्याच्या माध्यमातून. म्हणजे जसं हे जे लाईव्ह आहेत बॅक्टेरिया यांना सुद्धा ऑक्सिजनची गरज पडते. म्हणून आपण याच्यात काय करतोय, काठीनं आपण कंटिन्यू 5 ते 10 मिनिटं जोरात हलवतोय जेणेकरून हवेतला जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन त्या ड्रम मधल्या बॅक्टेरियाला मिळेल. जेवढं जास्त तुम्ही हलवाल तेवढं तुमची क्वालिटी जी आहे ही क्वालिटी खूप चांगली होईल. याच्यात शंका नाही. पुढे ही एक भोपाळला एक ट्रेनिंग द्यायला गेलो होतो. शाळेतली मुलं आहेत आणि शाळेतल्या मुलांना हे जीवामृत कसं तयार करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा. तुम्ही बघतायत की त्या बादलीतून किती पडतंय, किती प्रमाणात पडतंय. एवढ्या प्रमाणात जरी तुम्ही आपल्या शेतात जर टाकलं वाहत्या पाण्यामध्ये तरी ते सफिशियंट आहे. फक्त टाकताना काय करायचं आहे, आपल्याला 15 दिवसातून एकदा, ज्यांच्याकडे जर जास्त असेल 8 दिवसातून एकदा जर टाकत असाल तर काहीच गैर नाही आहे किंवा काहीच अपाय नाही आहे. फायदाच फायदा आहे. त्याच्यामुळं आपण हे टाकताना क्वांटिटी किती पाहिजे किंवा दुसऱ्या पद्धतीनं जर आपण म्हटलं की आपण जर टाकायचा विचार केला तर जो 200 लिटरचा ड्रम असतो त्याला बॉटमला एक छिद्र केलं आणि त्याची एक नळाची धार आपण या वाहत्या पाण्यासोबत देऊ शकतो. किंवा ज्यांच्याकडं ड्रिप आहे किंवा स्प्रिंकलर आहे तर स्प्रिंकलरला सुद्धा वेंचुरी बसते आणि ड्रिपला सुद्धा वेंचुरी बसते. या ड्रिपच्या माध्यमातून किंवा स्प्रिंकलरच्या माध्यमातून तुम्ही आपल्या पिकाला स्प्रिंकलरद्वारे सुद्धा देऊ शकता. एका एकराला तुम्हाला 200 लिटर पर्यंत आरामात देऊ शकता. पिकावर पडलं पाण्यासोबत तरी तेवढं नुकसान नसतं. पण डायरेक्ट जर पिकावर पडलं जीवामृत तर मात्र स्कॉर्चिंग येऊ शकतं. स्कॉर्चिंग येऊ शकतं. म्हणून याला डायल्यूट स्वरूपातच फवारणीला सुद्धा आपल्याला वापरता येतं हे जीवामृत. हे जे आहे फवारणी करता मी नंतर सांगेल कसं करायचं, काय करायचं. त्याच्या अगोदर आपण पुढची स्लाइड घेऊ. शेतकऱ्यांना मोठा जो प्रश्न भेडसावतोय तो आहे म्हणजे शेण मिळून जातं, गूळ मिळून जातो, बेसन मिळून जातो, पण गोमूत्र कसं संकलन करायचं. गोमूत्र संकलन करण्यासाठी हे जे शेड दिसतंय आपल्याला, जवळपास या शेडमध्ये 25 ते 30 गायी मावू शकतात. एवढं मोठं शेड आहे. लहान शेतकरी 1-2 गायी करता किंवा बैला करता सुद्धा लहानसं शेड करू शकतो. फक्त शेडची रचना कशी पाहिजे की मागच्या साईडला उतार पाहिजे आणि तिथे मध्ये एक नाली काढलेली आहे आणि त्या नालीनंतर एक टँक केलेला आहे. मग शेण मिश्रित गोमूत्र जरी असलं त्याच्यामध्ये तरी ते चालू शकतं. म्हणजे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. या पद्धतीनं आपण काय करू शकतो, हे गोमूत्र जे आहे, आणि गोमूत्र जेवढं जुनं असेल तेवढं चांगलं. गोमूत्र खराब होत नाही. त्याच्यामुळं काळजी करण्याचं कारण.
या पद्धतीनं गोमूत्र संकलन आपण या पद्धतीनं करू शकतो. पुढे जीवामृत मी सांगितलं तुम्हाला की जीवामृतात कसं तयार करायचं, त्याच्यानंतर त्याचा वापर कसा करायचा. जीवामृताचा वापर जर फवारणीमध्ये करायचा आहे तुम्हाला, तर फवारणीमध्ये 1 महिन्याची पिकं असतील तर अर्धा लिटर जीवामृत 10 लिटर पाणी. 2 महिन्याची पिकं असतील तर पाऊण लिटर जीवामृत 10 लिटर पाणी. आणि 3 महिन्याचे वरचे जर पिकं असतील तर 1 लिटर जीवामृत 10 लिटर पाणी. या पद्धतीनं या डायल्युशनने जर आपण फवारणी केली तर फायदे काय आहेत, तर फायदे भरपूर आहेत. पहिला फायदा असा आहे की आज आपण बघतोय की शेतकऱ्याच्या शेतामध्ये जनावरांचा भरपूर त्रास आहे. म्हणजे कोणते पीक लावलं आपण तर पिकाला पहिल्यांदा जनावरं खातात. पण या जीवामृताची फवारणी जर तुम्ही केली तर तुमच्या पिकाला ते तोंड सुद्धा लावत नाही. म्हणजे जनावरांपासून संरक्षण होतंच, पण गोमूत्र आणि आपलं शेण याच्यापासून जे बेनिफिट मिळतात ते वेगळेच मिळतात. तर फवारणी सुद्धा करावी आणि जमिनीतून सुद्धा आपण या जीवामृताचा वापर करू शकतो. आता पहिला जो स्तंभ आहे तो एक स्तंभ झाला. दुसरा स्तंभ जो आहे हा आहे बीजामृत. म्हणजे आपण असं जर म्हटलं की शेतकऱ्यांना गावातला पैसा गावात आणि शहरातला पैसा गावात, गावातला पैसा गावात आणि शहरातला पैसा गावात जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याची उन्नती होणार नाही आर्थिक दृष्ट्या. आणि म्हणून आपण म्हणतोय की शेतीमध्ये खर्च जो आहे तो कमीत कमी झाला पाहिजे. कारण कितीही शेतीत खर्च केला तरी तो तुम्हाला दिसून पडत नाही. आणि म्हणून शेतीतला खर्च जर आपण कमीत कमी केला तर मात्र आपल्याला एक शाश्वती असते की मी खर्च कमी केला आहे पण प्रोडक्शन तेवढंच येऊन राहिलो तर तोच नफा आपला जो आहे तो गणला जातो. म्हणून बीजामृत जे आहे ते बीजामृत बीज संस्कार करण्याकरता आपण तयार करतो. कोणत्याही पिकाला बीज संस्कार करतोय आपण. त्या बीज संस्कार तयार करण्याकरता आपल्याला काय काय करावं लागतं तर त्याच्यात दिलंय बघा की गाईचं शेण घ्यायचं आहे 5 किलो ताजं शेण घ्यायचं आहे, गोमूत्र घ्यायचं आहे 5 लिटर आणि खायचा जो चुना आहे खायचा चुना हा 50 ग्राम घ्यायचा आहे. आणि शेतातली माती जी आहे ती 1 मूठ घ्यायची आहे आणि पाणी याच्यात घ्यायचं आहे 20 लिटर. 20 लिटर पाणी घ्यायचं आहे. आता याला आपल्याला कमीत कमी 48 तास आपण ठेवायचं आहे. दिवसाला आपल्याला 2 ते 3दा आपल्याला फिरवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग हे 2 ते 3 दिवसात तयार होतं. पण हे 7 दिवसाच्या आतमध्ये खराब सुद्धा होतं, लक्षात घ्या. आता याच्यात आपण बघूया पुन्हा याच्यात काय झालेलं आहे की गाईचं शेण घेतलेलं आहे आणि गाईचं शेण गोमूत्र जर घेतलं आहे आणि त्याचा जर पीएच बघितला आपण तर गोमूत्राचा पीएच जो आहे तो ऍसिडिक आहे आणि चुना जो आहे तो अल्कलाईन. म्हणजे जर तुम्ही चुना नाही टाकला आणि फक्त गोमूत्र टाकलं तर तुमचं अंकुरण होणार नाही किंवा अंकुरण जे आहे बियाण्याचं हे मार खाईल. आणि चुना जो आहे तो अल्कलाईन आहे. म्हणजे तुम्ही टेस्ट सुद्धा करू शकता. बीजामृत तयार झाल्यानंतर आपला जो पीएच आहे हा 6.5 ते 7.5च्या दरम्यान जर येत असेल तर ते बियाणे संस्कारासाठी उत्तम आहे असं समजायला काही हरकत नाही. म्हणून चुन्याचा वापर आपण केलेला आहे. आणि मग तुम्ही आपल्याला सगळं माहीतच आहे की शेणामध्ये आपण आता जसं सोयाबीन आहे तर किंवा तूर आहे किंवा मग आपलं हरभरा आहे किंवा चना आहे, मक्का आहे, हे जे पिकं आहेत याला बीज संस्कार करताना जसे आपण ही खतं बायो फर्टिलायझर आपण वापरतो म्हणजे रायझोबियम आहे, पीएचबी आहे, ट्रायकोडर्मा आहे, तर हे सगळं गाईच्या शेणामध्ये. म्हणून हे सगळं मिश्रण आपण याला सुद्धा लावू शकतो आणि पेरू शकतो. तर या पद्धतीनं बीजामृत आपण तयार करू शकतो. आणि याचे रिझल्ट जे बघितले आहेत मी अत्यंत चांगले. म्हणजे जर्मिनेशन पर्सेंटेज अत्यंत चांगलं वाढतं पिकाचं.
आणि हेल्दी राहतात. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी हे बीजामृत तयार करून आपल्या कोणतंही बियाणं जे आहे, फक्त 2च गोष्टी थोडेसे मला सुचवासे वाटतात. एक आहे सोयाबीन आणि दुसरं आहे आपलं भुईमुग. याचे टर्फल जे आहे किंवा याचा जो अंकुर आहे हा फार नाजूक असतो. त्याच्यामुळं याला बीजामृत लावू नये असं सरळ सरळ माझं म्हणणं आहे. याच्यात बीजामृत लावलं आणि ते जर अंकुरण डिस्टर्ब झालं तर मग जर्मिनेशनचा प्रॉब्लेम येतो. तर शेतकऱ्यांनी ती काळजी जरूर घ्यावी. पुढची स्लाइड. हे मी गव्हाचं बीज संस्कार कसं करतात त्याचं स्लाइडद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला. थंडीची वेळ होती आणि गहू पेरताना आम्ही हा गहू घेतलेला आहे बन्सी गहू. बन्सी गहू 2004 मध्ये आपण नागपूर जिल्ह्यामध्ये आणला. नागपूर जिल्ह्यामध्ये हा बन्सी गहू आणताना त्यावेळेस मी कार्यरत होतो तालुका बीज गुणन प्रक्षेत्र गोंडखेरी येथे. मला 1 किलो बन्सी गव्हामध्ये 117 किलो गहू झाला होता आणि याचं वेगवेगळ्या अंतरावर मी पेरणी केली होती. 9 बाय 9 इंचावर पेरणी केली होती, म्हणजे लावण केली होती. 1 बाय 1 फुटावर लावण केली होती आणि 1.5 बाय 1.5 फुटावर केली होती. 1 बाय 1 मध्ये मला 4 किलो बियाणं लागलं होतं 1 एकरात आणि 4 किलोचं बियाण्यामध्ये मला 117 किलो जे आहे हे मला प्रोडक्शन जे आहे हे प्रोडक्शन मला त्यावेळेस मिळालं होतं. त्याच्यानंतर तर आता आजच्या घडीला आमचे असे बरेचसे शेतकरी आहेत की जे लावण टोकीव पद्धतीनं गहू लावतात आणि एकरी 10 किलोच्या वर बियाणं लागत नाही आणि प्रोडक्शन जे आहे ते 12 क्विंटल ते 16 क्विंटल पर्यंत या बन्सी गव्हाचं प्रोडक्शन काढत आहे, अजूनही काढत आहे. बन्सी गहू याच्यासाठी निवडला आम्ही की आम्ही म्हणजे हे तर शिकवतोच की हे नैसर्गिक पद्धतीनं हे कसं तयार करायचं किंवा काय टाकायचं, पण याचं मार्केट सुद्धा आपल्याला जास्त भाव मिळण्याकरता आपण काय लावलं पाहिजे ते सुद्धा शेतकऱ्यांचं मार्गदर्शन आपण करत असतो. तर हा बन्सी गहू त्यावेळेस म्हणजे 2004 आणि 5ला 35 रुपये किलो या भावाने विकत होतो. आजच्या घडीला हा 55 रुपये किलोनी जातोय, म्हणजे शॉपमधून जातोय. पण शेतकऱ्याला जो आहे, शेतकऱ्याला एक ठोक भाव जो म्हणू की एखाद्या शेतकऱ्याकडे 10 क्विंटल बन्सी गहू आहे आणि 10 क्विंटल बन्सी गव्हाचे त्याला जर विकायचं आहे तर साधारणतः त्याची क्वालिटी पाहून 35 ते 40 रुपये किलो प्रमाणे हे मार्केटमध्ये, म्हणजे कोणत्याही जे नॅचरलचे शॉप्स आहेत, नॅचरलचे शॉप विषयी आपण नंतर बोलू. तर मार्केटिंग कसं करतात ते नंतर बोलू. आज हा फोटो पाहून मला ते लक्षात आलं की गहू कोणता आहे आणि का बरं पेरावं. ठीक आहे, पुढची स्लाइड. हे धानाचं बी आहे. धानाचं बियाणाचं बीज संस्कार करताना आपण हे 20 लिटर तयार केलं द्रावण, त्याच्यात धानाचं बी टाकलं आणि धानाचं बी टाकल्यानंतर वर जे तरंगलं ते तरंगलेलं फेकून दिलं. खाली जे सेट झालं ते सेट झालेलं 10 मिनिटानंतर काढलं, त्याला साध्या पाण्याने पुन्हा धुतलं आणि मग सावलीत वाळून त्याची नर्सरीमध्ये आपण टाकून दिलं ते धानाचं रोप तयार करण्याकरता. या पद्धतीनं हे बीज संस्कार केले. पुढे हे बीज संस्कार करतानाचा त्याला ढवळण्याचा फोटो आहे. पुढे जीवामृताला लागणारे घटक हे दाखवण्यात ही चर्चा झालीच आहे आपली. पुढे पुढे आता मगाशी आपण आपला हा जो मुद्दा आला होता की जीवामृत याचं लाईफ कमी आहे, म्हणजे साधारणतः 15-20 दिवसानंतर हे खराब होतं. पण अशी काही टेक्निक आहे का की आपल्याला 2 महिने 4 महिने असं ठेवता येईल किंवा खतासारखं असं आपल्याला वापरता येईल, पण पिकाला आपल्याला देता येईल. तर त्याचं जे संशोधन करून ज्या शेतकऱ्यांनी प्रयोग केलेले आहेत त्याच्यामध्ये हे घनजीवामृत लाडू हे सुद्धा आपण आपला शेतकरी आपण तयार करू शकतो. तर काय करायचं त्यासाठी,
तर गाईचं जे हे शेण आहे, गाईचं शेण हे 100 किलो घ्यायचं आहे, गूळ 1 किलो घ्यायचा आहे, आणि बेसन जो आहे तो 1 किलो घ्यायचा आहे, आणि शेतातली माती जी आहे ती मुठभर घ्यायची आहे. या सगळ्याला मिश्रण तयार करून हे 3 दिवस आपल्याला सावलीत ठेवायचं, आणि सावलीत ठेवल्यानंतर मग याचे लहान लहान लाडू तयार करून हे वाळवून हे आपल्याला आपल्या कस्टडीमध्ये ठेवायचं. हा एक प्रकार झाला. मग आपल्या पिकाच्या रचनेनुसार आपण याचे लहान साईज, मोठी साईज, म्हणजे समजा एखादी फळबाग आहे तर कदाचित ते 50 ग्रामचे होऊ शकतात, किंवा समजा भाजीपाल्याचं पीक आहे तर अजून ते 10-10 ग्रामचे होऊ शकतात, किंवा मग समजा तुरीसारखं किंवा कपाशीसारखं पीक आहे तर हे कमीत कमी 15 ते 20 ग्राम होऊ शकतात. तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा वेगवेगळ्या साईजचे आपण हे घनजीवामृताचे लाडू जे आहेत हे आपण तयार करू शकतो. घरच्या घरी शेतकरी तयार करू शकतो आणि ते पिकाला आपल्या जमिनीत देऊ शकतो. हा एक प्रकार झाला घनजीवामृत लाडू. पुढे दुसरा प्रकार आहे, आपण बघतोय जर तुम्ही शेतकऱ्याच्या शेतात गेले तर शासनाकडून जी योजना आली होती सेंद्रिय शेतीची, त्याच्यामध्ये असंख्य प्रमाणात शेतकऱ्यांना गांडूळ खताचे टाके दिलेले आहेत, तयार करून दिलेले आहेत. पण जेव्हा सर्वे केला मी त्याच्यानंतर एक 3 वर्षानंतर 5 वर्षानंतर जेव्हा गावात फिरत होतो त्यावेळेस असं लक्षात आलं की हे सगळे जे गांडूळ खताचे टाके आहेत ते असेच पडून आहेत. आता गांडूळ खत कोणीच तयार करत नाही, कारण त्याच्यात भानगडी जास्त. गांडूळ मरून जातात, गांडूळ पळून जातात, शेण काही भेटत नाही तेवढ्या क्वांटिटीत, तर मग काय करायचं, मग पडून आहे. मग त्यांना एक सोपं हा जो उपाय आहे मी सांगितला की ह्या ज्या रिकाम्या टाक्या आहेत ज्या विटाच्या बांधलेल्या आहेत, तर याच्यात बघत आहे की पूर्ण जो टाका आहे पूर्ण टाक्यामध्ये मी भरलेलं नाही आहे. गाईचं शेण जे रोजचं आपलं निघतं ते आपण अर्ध्या टाक्यापर्यंत भरतो, फक्त अर्ध्या टाक्यापर्यंत. वरपर्यंत भरलं की त्याच्यानंतर वरपर्यंत भरल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यात आपण जवळपास ह्या टाक्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 टन पर्यंत शेड येऊ शकतं. हा साईज आहे. तर याच्यामध्ये मग जीवामृत सोडतो आपण 100 ते 150 लिटर. जर ओलावा नसेल तर थोडंसं पाणी टाकतो आणि 100 ते 150 लिटर आपण जीवामृत सोडतो. आणि तो जो अर्धा भाग तुम्हाला रिकामा दिसताय त्या साईडला, अर्धा भाग भरलाय आणि अर्धा भाग रिकामा दिसतोय तुम्हाला, तर 8 दिवसानंतर त्याला पलटी मारतो. तो रिकाम्या साईडला 8 दिवसानंतर आपण त्याला पलटी मारतो, आणि ही पलटी मारल्यानंतर पुन्हा 8 दिवसानं तिकडून इकडे मारतो पलटी. म्हणजे एका महिन्यात 4 पलट्या आपण देतो याच्या. तर याच्याने काय होतंय की महिन्याभरात तुम्हाला असं दिसतंय चित्र की महिन्याभरात तुम्हाला एकदम फाईन क्वालिटीचं गांडूळ खतासारखं खत जे आहे तुम्हाला उपलब्ध होऊन जातं. आता ह्या खताची जी क्वांटिटी आहे ही शेतामध्ये तुम्ही एकरी 400 किलो ते 1000 किलो पर्यंत टाकू शकता. 400 किलो ते एकरी 1000 किलो पर्यंत टाकलं की मग तुम्हाला दुसऱ्या रासायनिक खताची सहसा गरज पडत नाही. तर हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत स्वस्त आणि मस्त हे घनजीवामृत जे आहे, ते घनजीवामृत जर शेतकऱ्यांनी तयार केलं तर त्याच्या पिकाची क्वालिटी, त्याच्या मातीची सुपीकता हे वाढण्यास मदत होते. याच्यात काही तीळ मात्र शंका नाही. आता आपण दुसरी त्याच्या पुढची स्लाइड पाहू की याचं रूपांतर 8-8 दिवसांना कसं दिसतंय. ते रूपांतर होत असताना 8 दिवसात कसं दिसतंय, 15 दिवसात कसं दिसतंय, 21 दिवसात कसं दिसतंय आणि 1 महिन्यानंतर कसं दिसतंय. हा जो फोटो तुम्ही पाहताय हा 21 दिवसानंतरचा आहे. हा फोटो पाहताय तो 21 दिवसानंतर कसं दिसतंय त्याचा आहे. पुढची स्लाइड. हा जो आहे हा जवळपास म्हणजे तो मधला जो टप्पा आहे 8 दिवस, 15 दिवस, 21 दिवस आणि 30 दिवस. आपण 30 दिवसानंतरची स्लाइड पाहू, म्हणजे की त्याच्यात काय परिवर्तन होतं. त्याच्या पुढचं घ्या. हे 30 दिवसानंतरचं आहे.
खत. 30 दिवसानंतर जर तुम्ही त्याला गाळलं तर गाळल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येतं की या पद्धतीचं खत जे आहे हे तुम्हाला मिळतंय. हे जे शेणखत आहे आणि हे तयार झालं म्हणून कसं समजायचं, साधी सोपी आहे पद्धत की याला याला हातात घ्यायचं आणि याचा सुगंध घ्यायचा. सुगंध घेतल्यानंतर पहिला पाऊस आल्यानंतर मातीचा जो सुगंध येतो तो सुगंध या खताला येतो. तो सुगंध आला की समजून जायचं की हे खत तयार झालं, आता तुम्ही वापरू शकता, आपल्या जमिनीमध्ये कोणत्याही पिकाला वापरू शकता. तर हे घनजीवामृत जे आहे हे शेतकऱ्यांनी जरूर तयार करावं आणि रासायनिक खताची पासून मुक्ती घ्यावी. पुढे हे गाळलेलं बघा, ताजं गाळलेलं जे खत आहे ते कोणत्या पद्धतीचं दिसतं ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला. पुढे हा एक प्रयोग केला होता. हा कळमेश्वर तालुक्यातला एक प्रयोग आहे. आता हे जे झाड हातात तो माणूस घेऊन कापतोय, त्याला का बरं कापतोय की सगळ्या जवळपास 100 शेतकऱ्याला विचारलं का हे झाड आता गेलेलं आहे, हे पुन्हा येऊ शकतं का, जिवंत राहू शकतं का? तर 100% लोकांनी सांगितलं होतं की नाही, हे जिवंत पुन्हा होऊ शकत नाही. कारण जर याला क्लोजअप मध्ये बघितलं तर पूर्ण झाडाची साल जी आहे ती वाळून गेलेली आहे आणि याचं पुनर्जीवन शक्य नाही. मग हाच एक चॅलेंज म्हणून प्रयोग घेतला आणि याच्या कामाला सुरुवात केली आणि एवढ्या लोकांसमोरच केली. म्हणजे जवळपास 25 ते 30 शेतकरी होते, त्यांच्या समक्ष हा प्रयोग केला. तर त्याच्यानंतर काय झालं ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहू. हा कापत आहे, त्या झाडाला आपण काय केलं, कापलं. कापल्यानंतर आपण हा एक नीम मलम तयार केला झाडाला, कोणत्याही झाडाला, आंब्याचं असो, संत्र्याचं असो, मोसंबीचं असो, लिंबाचं असो, कोणत्याही झाडाला तुम्हाला आपण बोर्डो पेस्ट लावतो, तो बोर्डो पेस्टच्या ऐवजी हे नीम मलम आपण तयार करतो. आता हे नीम मलम काय भानगड आहे, तर गाईचं शेण घेतोय आपण, म्हणजे एक तर 50 लिटर अगोदर ड्रम मध्ये एक 100 लिटरचा ड्रम घेतला की त्याच्यात, किंवा 200 लिटरचा ड्रम घ्यायचा, 50 लिटर आपण पाणी घेतलं, 20 किलो गाईचं ताजं शेण घेतलं, 20 लिटर त्याच्यात गोमूत्र घेतलं, 10 किलो कडुलिंबाचा पाला घेतला आणि 2 किलो वन तुळशीचा पाला घेतला. याला 48 तास आपण ठेवलं आणि दिवसाला 2दा फिरवलं आणि ही जी पेस्ट तयार झाली आता ह्या बुंद्यावर लावणं चालू आहे. याच्यामध्ये एक गुण मला जो आढळला तो असा की याच्यामध्ये साल जोडण्याचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुटलेली कापलेली साल जी आहे ते साल जुळवून आणण्याचं जे आहे हे शेणामध्ये प्रॉपर्टी आहे. आणि त्याच्यामुळं असं लक्षात येलं की जर साल तुटली असेल किंवा खरचटली असेल किंवा खराब झालेली असेल, अशा वेळेस जर तुम्ही या नीम मलमचा प्रयोग केला तर तुमचं झाड एकदम चांगलं होते, बुंदा चांगला होतोय, कीड सुद्धा नाहीच्या बरोबर येतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या भागात भेडसावणारा डिंक्या, गमोसिस, त्या गमोसिसवर खूप चांगला रिझल्ट या नीम मलमचा आपल्याला पाहायला मिळाला. या पद्धतीनं हे नीम मलम शेतकऱ्यांनी जरूर तयार करावं आणि त्याचा हे प्रयोग केले आहे मी. एका झाडाला नीम मलम लावलं, दुसऱ्या झाडाला बोर्डो पेस्ट लावली आणि त्याच्यानंतर मग काय त्याचं आढळलं तर ते पिक्चरमध्ये आपण बघतच आहोत. साल एकदम चांगल्या पद्धतीनं तयार होते, झाडही मजबूत होतात. पुढे हे बघा, हे 2 महिन्यानंतरचं, 2 ते 2.5 महिन्यानंतरचं हा फोटोग्राफ आहे. हे शेतकरी तिथं उपस्थित आहेत. या सगळ्या शेतकऱ्यांसमोर हा प्रयोग जो आहे हा प्रयोग आपण कळमेश्वर तालुक्यात घेतला होता आणि तुम्ही बघत आहे की त्या गेलेल्या 99% गेलेल्या झाडाला पालवी, चांगली पालवी फुटलेली आहे. हे एवढं ज्वलंत आणि चांगलं उदाहरण तुमच्या या स्लाइडच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. पुढचं हे बोर्डो पेस्ट लावली होती तरी सुद्धा डिंक्या जो म्हणतो आपण हा कमी झालेला नाही. हा डिंक येतच आहे त्या झाडातून. आणि नीम पेस्ट
म्हणजे हे दोन्ही प्रयोग केले होते शेतकऱ्याच्या समक्ष. नेहमीप्रमाणे बोर्डोपेस्ट लावा आणि हे नीम मलम लावा. तर त्याचे इफेक्ट काय जाणवले हे आपल्याला आता दिसलं पुढे. जो तिसरा स्तंभ म्हणतो आपण की एक झालं बीजामृत, दुसरं झालं जीवामृत, तिसरं झालं वापसा. वापसा म्हणजे पाणी देण्याची पद्धत आहे की पाणी कोणत्या पद्धतीनं दिलं पाहिजे. आणि चौथं झालं हे आच्छादन. आच्छादनाचे हे 3 प्रकार असतात जे नेहमी शेतकऱ्यांच्या ध्यानात असतात, शेती करतात त्यांच्या ध्यानात असतात. एक आहे मृदाच्छादन. मृदाच्छादन म्हणजे असं आहे की जेव्हा आपण डवरणी करतो, खालची माती वर, वरची माती खाली, या पद्धतीनं जेव्हा करतो त्याला आपण मृदाच्छादन म्हणतो. काष्ठाच्छादन म्हणजे मोठी झाडं आहेत आणि त्याच्या खाली पालापाचोळा टाकलेला आहे, वाळलेला, त्याला आपण काष्ठाच्छादन. म्हणजे सगळ्यात चांगलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आपण एखाद्या जंगलात फिरायला जातो आणि पालापाचोळ्यानं आणि काष्ठाच्छादनानं ते जंगल पूर्ण भरून राहते, खालची जमीन जी आहे ती झाकलेली असते, ते म्हणजे काष्ठाच्छादन. आणि सजीव आच्छादन म्हटल्यानंतर एखाद्या पिकात दुसरं पीक घेणं, आंतरपीक घेणं, आणि त्या आंतरपिकानं आपली माती जी आहे किंवा आपली जी सॉईल आहे ही या सॉईलला पूर्ण झाकून देणे, याला सजीव आच्छादन म्हणतात. तर सजीव आच्छादनाचं म्हणजे एक उदाहरण देतो मी तुम्हाला की संत्र्याच्या झाडा लावलेल्या आहेत. समजा संत्र्याची मोठी झाडं आहेत आणि संत्र्याच्या झाडाखाली मी चवळीचं पीक लावून घेतलं किंवा मी संत्र्याच्या झाडाखाली बोरू लावून टाकला. तर हे बोरू जे झालं ते सजीव आच्छादन, चवळी जी झाली ती सजीव आच्छादन. या पद्धतीनं हे 3 आच्छादनं जे आहेत हे 3 आच्छादनं आपल्याला पाहायला मिळतात पुढे. तर हे जेव्हा ही मेथोडॉलॉजी झाली की आपण वेगवेगळ्या पद्धतीनं हे बीजामृत तयार करतोय, जीवामृत तयार करतोय, त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की हे वापरल्यानंतर याचे रिझल्ट काय मिळाले ते आता आपण बघूया की याचे रिझल्ट काय मिळतात आपल्याला. म्हणजे आपल्याला ते लक्षात येईल पुढे. हे आहे धानाचं पीक. आणि मी जेव्हा त्या धानाच्या बांधीत गेलो आणि धानाचा बुंदा असा उपडल्यानंतर हा गांडूळ दिसला मला. आता हा जो गांडूळ आहे हे गावरानी गांडूळ आहे. हे आपण जे शेतकऱ्याला आजपर्यंत दिलेलं आहे युट्रिनस युजेनी किंवा आयसिनिया फोटिडा हे याच्यापेक्षा लहान असतं. पण हे जे गांडूळ आहेत आयसिनिया फोटिडा आणि युट्रिनस युजेनी हे जमिनीच्या खाली खोलवर जात नाही, म्हणजे 1 फुटाच्या खाली जातेच नाही. किंवा यांना जर खायला मिळालं नाही अर्धवट कुजलेला कोणताही पदार्थ तर हे एकतर मरून जातात किंवा पळून जातात. पण जीवामृत टाकल्याने ह्या गांडुळाची पैदास खूप मोठ्या प्रमाणात होते. हे जाणवतंय आपल्याला. कसं जाणवतंय की याचे रिझल्ट तुम्हाला मी म्हटलं की रिझल्ट 3 महिन्यात तुम्हाला चालू होऊन जातात. 3 महिन्याच्या आतमध्येच तुम्हाला शेतात असंख्य छिद्र दिसतील, तुमच्या शेतात पडलेले असंख्य छिद्र दिसतील. आणि ह्या गांडुळाचं वैशिष्ट्य काय की जवळपास 1 ते 1.25 फूट लांबी एवढी आहे, म्हणजे सापासारखंच दिसतो. म्हणजे सुरुवातीला जर आपण थोडंसं घाबरूनच जाऊ की साप आहे का गांडूळ आहे. एवढे मोठे हे गावरानी गांडूळ जे आहेत हे एका दिवसात 2 छिद्र पडतात. एका दिवसात 2 छिद्र पडतात. एका छिद्रातून 10 फुटापर्यंत ते खोल जाऊ शकतात, 10 फूट खाली, आणि त्या छिद्रातून परत येत नाही, दुसऱ्या छिद्रातून परत येतात. असं 24 तास यांचं काम चालू असतं. आणि खालची माती वर, खालची चांगली माती वर वर आणून ते गांडूळ खताच्या माध्यमातून वर त्या पिकाला पोचत असतात. आता ह्याच्यात काय असतं, होतं काय की जेव्हा आपण बघतोय की ज्या शेतकऱ्याकडे जीवामृताचा वापर झालाय तिथं अचानक ही गांडुळाची संख्या वाढते. तर याला एक लॉजिक आपल्याला असं देता येईल की म्हणजे सेन्सर काम करतात. म्हणजे हे जीवामृत वापरलं की सेन्सर काम करतात आणि आपल्या समाधी अवस्थेत असलेली गांडुळाची अंडी जी आहेत ती फुटतात
आणि तिथं गांडुळाची पैदास मोठ्या प्रमाणात चालू होते. एक सोपं उदाहरण याला द्यायचं झालं तर आपल्या खिडकीमध्ये जर आपण गुळाचा खडा टाकला, ठेवला, अर्ध्या तासानंतर येऊन पाहिलं तर दोन प्राणी दिसतात. एक तर मुंग्या दिसतील, दुसरी माशी दिसेल. हे सेन्सर काम करतंय. तसंच जेव्हा जीवामृताचा वापर तुम्ही चालू केला की सेन्सर काम करतंय आणि तुम्हाला ही गांडुळाची पैदास मोठ्या प्रमाणाला होताना दिसते. तर याच्यात काय होतंय की 2-2 मिलीमीटरचे छिद्र तुमच्या शेतात, पूर्ण शेतात तयार होतात. वरचं आलेलं जे पाणी आहे, पावसाचं आलेलं पाणी पूर्ण झिरपतं, 10 फुटापर्यंत झिरपणार आहे. म्हणजे काय किमया झाली की खाली शेततळ तयार झालाय तुमच्या जमिनीमध्ये, शेततळ भरलाय पाण्याने आणि वर तुमची पिकं उभी आहेत. आता शासनाची तर योजना मागच्या 10-15 वर्षापासून चालू आहे, शेततळे तयार करा. मग शेतकऱ्यांजवळ जेव्हा आपण जातो तर तो शेतकरी बिचारा 1-2 एकराचा असतो, तो म्हणजे माझी अर्धा एकर जमीन चालली जाईल, माझी पाव एकर जमीन चालू जाईल. वरून जर ऊन जास्त तापलं तर उन्हाळ्यात ते शेततळ तर कोरडच होऊन जाते वाफेनं. मग आपण हे शेततळ जीवामृताच्या माध्यमातून आणि या असंख्य कोटी गांडुळाच्या माध्यमातून आपल्या शेतात फुकटात तयार करून घेतो, हे लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही झाडाच्या मुळांना पाणी सुद्धा पाहिजे आणि हवा पाहिजे. हे जे असंख्य 2 मिलीमीटरचे छिद्र, आता बघा तुम्ही या स्लाइड मध्ये बघा की एका छिद्रातून गेला, वर आला आणि दुसऱ्या छिद्रातून परत चाललाय. एका छिद्रातून आला आणि दुसऱ्या छिद्रातून तो परत चालला. तर हे आपल्याला बघायला प्रत्यक्षात मिळतंय की काय रिझल्ट आहे त्याचे. पुढची स्लाइड. इथंही तसंच आहे, एका छिद्रातून निघालाय तो, आता दुसरं छिद्र करतोय तो, ते आपल्याला. आणि माती कशी भुसभुशीत होते बघा. आच्छादन दिलं तुम्हाला, ती माती काढलेली दिसली आहे, पण त्याच्या आजूबाजूला, पिकाच्या आजूबाजूला तुम्ही बघत आहे काष्टाच्छादन आहे आणि काष्टाच्छादनाच्या आतमध्ये ती माती कशी तयार झाली आहे, एकदम भुसभुशीत. हाताने तुम्ही अर्धा फूट 1 फुटापर्यंत 2-3 वर्षानंतर तुम्ही हाताने 1 फुटापर्यंत माती काढू शकतात. एवढी भुसभुशीत ती माती तुमची तयार होते. पुढे हे डॉक्टर दाम्पत्य आहे, जळगावचे आहेत, डॉक्टर बोरसे म्हणून. यांच्या शेतात पाहायला गेलो होतो मी, त्यावेळेस हे काढलेले छायाचित्र आहेत. पुढे हलकी माती आहे, ही मनसरची आहे. मनसरला एकदम हलकी मुरमाड माती आहे आणि त्या मातीमध्ये संत्र्याचं पीक घेतलेलं आहे. पण उन्हाळ्याच्या वेळेस पाणी कमी असताना आच्छादन केलेलं आहे आणि आच्छादनाच्या खालची माती ही रूपांतर होत आहे, जीवामृत दिल्यामुळे रूपांतर होत आहे. म्हणजे आपल्याला मुरमाचा कलर कसा दिसतोय आणि मातीचा कलर कसा होतोय हे तुम्हाला लक्षात येईल या फोटोवरून. पुढे आता बघा, हे 2 प्रयोग आहेत. एक हे म्हणजे आता आपण जे पाहतायत, आपल्याकडच्या डाव्या हातातला जो भाग आहे म्हणजे ढेकूळ आहे, हा ढेकूळ रासायनिक खताच्या मातीचा आहे, जिथं रासायनिक वापरले तिथला आहे. आणि उजव्या हाताचा जो आहे हा जीवामृत जिथं वापरलाय तिथचा आहे. जेव्हा जीवामृत वापरत नव्हतं त्यावेळेस जमिनीचा कलर कसा होता हा डाव्या हातातला जो ढेकूळ आहे त्याच्यावरून लक्षात येईल. जेव्हा जीवामृत वापरल्यानंतर 2 वर्षानंतर त्याच्या शेतात गेलो होतो शेतकऱ्याच्या, तेव्हा हे आढळलं की त्याचे जमिनीत असंख्य छिद्र पडलेले आहेत आणि त्या छिद्राच्या माध्यमातून मुळं जी आहेत ती खोलवर गेलेली आहे आणि खोलवर मुळं गेल्यामुळे त्या झाडाची स्ट्रेंथ वाढलेली आहे आणि त्याला फ्लॉवरिंग सुद्धा चांगलं आहे, कीड आणि रोग प्रतिकारक शक्ती निर्माण झालेली आहे आणि प्रोडक्शन सुद्धा चांगलं आलेलं आहे. डाव्या हातचं बघताय की इथं केमिकल्स आहे, त्याच्यामुळे मुळाची वाढ झाली नाही आणि मुळं कमी वाढल्यामुळे झाडाची वाढ कमी झाली, त्याच्यामुळं प्रोडक्शनवर सरळ सरळ मार बसतोय. हे कोणी शेतकरी समजू शकतो. पुढे हे बघा, हे रासायनिक मधलं आहे, याला एकही छिद्र नाही आहे, हे रासायनिकच्या शेतीमधलं आहे. पुढे आणि हे बघताय की जिथं जीवामृताचा वापर केला की दर तुम्हाला एका स्क्वेअर फूट मध्ये 4 छिद्र तुम्हाला दिसतीलच दिसतील. हे गांडुळाने केलेले छिद्र आहेत एका स्क्वेअर फुटामध्ये आणि पोरस झालेले आहे जमीन. इथे बघा तुम्ही असंख्य छिद्र तुम्हाला आपल्या त्या जमिनीमध्ये तुम्हाला या गांडुळाने तयार केलेले दिसत आहेत.
पुढे. आता हा जर फोटो बघितला, याच्यात बघण्यालायक हे आहे का जमीन कशी आहे त्याच्याकडे लक्ष घ्या तुम्ही. जमीन कशी आहे, दगड आहे, दगड. जमीन म्हणजे मुरुम दगड अशी जमीन आहे. आणि आता झाडाकडे पहा तुम्ही, की हे 3 वर्षाचं झाड आहे आणि 3 वर्षाच्या झाडाची हाईट किती आहे, आणि झाड आहे संत्र्याचं. अंजनगाव सुरजीचे हे शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांनी या जीवामृतावर कमाल केली. हे 3 वर्षाची झाडाची कॅनोपी, अत्यंत हलकी जमीन आणि मुरमाड आणि दगडी जमीन आहे. याच्यामध्ये सुद्धा ही कॅनोपी त्याची आलेली आहे. पुढे पुढे पुढची साईड. आच्छादन आहे. आच्छादनाचा प्रकार आहे, उन्हाळ्यामध्ये अत्यंत पाण्याची कमतरता असते बऱ्याचशा शेतकऱ्याकडं. तर त्यांनी जर आच्छादन करून या ड्रिपच्या माध्यमातून जर पाणी दिलं तर जवळपास एक 60 ते 70% बचत जी आहे, वापसा कंडिशन मेंटेन होते याने आणि चांगली ग्रोथ होते. हे 3 वर्षा अगोदरचं चित्र आहे. फळबाग लागवड केलेली आहे. छत्रापूर गाव आहे मनसर जवळचं, तिथलं हे तुम्हाला फोटो दिसतोय. पुढे हे आमचे आदरणीय सुभाषजी पाळेकर. या मॉडेलमध्ये आपण बघतोय की मुख्य पीक हा हे संत्रा आहे आणि आम्ही मार्केटिंगच्या हिशोबाने शेतकऱ्याला भाजीपाला कसं लावावा ते सुद्धा शिकवतोय. तर एकाच शेतकऱ्याकडे आम्ही 20 ते 25 प्रकारचा भाजीपाला लावायला सांगतो. इथं तुम्ही बेड सिस्टीमने पाहताय की वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला जो आहे आपण त्या पूर्ण शेतामध्ये घेतलेला आहे. लाल भाजी आहे, मेथी आहे, पालक आहे, चवळी भाजी आहे, अशा वेगवेगळ्या भाज्या प्लस फळभाज्या आहे. या सगळ्या भाज्या सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. तर असं शेतकरी करू शकतो. बायोडायव्हर्सिटी किंवा पर्यावरण जो आहे ते पर्यावरण राखण्याच्या दृष्टीनं मित्रकिडी, हे सुद्धा चित्र तुम्हाला तसंच दिसेल. हे पूर्ण जे आहे हे 15 ते 20 प्रकारच्या भाज्या आपण या पद्धतीनं एकाच शेतात आपण घेऊ शकतो. पुढे हे सुद्धा बघत आहे तुम्ही की एक कोबीची लागवड दिसते आहे, तिथं आंबाई लागवड आहे, त्याच्या खाली मेथी लागवड आहे, बाजूला पालक आहे. म्हणजे एकाच जमिनीत 3 ते 4 पिकं. म्हणजे जमीन आपण रिकामी ठेवलेली नाही. हे सगळे जीवामृतावर घेतलेले हरभऱ्याचं पीक आहे आणि त्याला हे जे आपण इरवा म्हणतो, तर हा इरवा आपण या पद्धतीनं पूर्वी टाकत होतो, आजही टाकतोय. तर या पद्धतीनं एकल पीक पद्धती न राखता आपण मल्टी लेअर फार्मिंग असं म्हणूया या शेतीला. हे हरभऱ्याचं पीक आहे, काटोलचं शेतकरी आहे. पुढे याच्यामध्ये सुद्धा 5 ते 6 प्रकारचा भाजीपाला दिसेल. स्वीटकॉर्न पासून, चवळी पासून, आपलं फुलांची झाडंही आहेत, मिरची आहे, वांगी आहे, सगळं दिसेल तुम्हाला. पुढे कापसाचं पीक असो का कोणतंही असो, आंतरपीक हे या पद्धतीनं कळमेश्वर तालुक्यातले शेतकरी आहे. पुढे पुढे चांगल्या प्रतीचा कापूस आपण या पद्धतीमध्ये सुद्धा निर्माण करू शकतो. पुढे मल्टीलेअर क्रॉपिंगच आहे. पुढे विस्तारानं मी याच्यासाठी जात नाही की वेळ कमी आहे, फक्त एक फोटोद्वारे आकलन व्हावं तेवढंच मी. याच्यामध्ये बघा 4 ते 5 पिकं आहे. थोडी मागची स्लाइड याच्यात बघा, तुम्हाला केळी दिसते आहे, तुम्हाला शेवगा दिसतोय, तुम्हाला अद्रक दिसतोय, तुम्हाला पपई दिसते आहे. हे असं मॉडेल म्हणजे एकाच जमिनीमध्ये एक दुसऱ्याचे सहयोग करणारे, सहजीवन पद्धतीनं वागणारे, सहजीवन पद्धत निर्माण करणारे, एक दुसऱ्याला शत्रुत्व नसणारी अशी ही फळबाग जी आहे ही आपण शेतकऱ्याला मार्गदर्शन करत असतो. पुढे हे भेंडीचं पीक आहे. हा एक प्रयोग केला की भेंडी साधारणतः 35 दिवसात चालू होते आणि त्याचं मार्केट हे 35 दिवसापर्यंत राहते. आता हे 35 दिवसापर्यंत राहते, त्याच्यानंतर आम्ही याला प्रूनिंग केली, म्हणजे वरून छाटली आणि छाटल्यानंतर मग आम्हाला ही पुन्हा 1.5 महिने चालली. म्हणजे एक शेतकरी 35 आणि 35 70 दिवसाचं पीक असताना सुद्धा जवळपास 1.5 महिन्यापर्यंत, म्हणजे 70 × 140
140 दिवसापर्यंत आरामात हे भेंडीचं पीक घेऊ शकतो, असं म्हणजे हे प्रयोग केले आणि सक्सेसही झाले. पुढे भेंडीचंच पीक आहे. पुढे पुढे घे. हे आंबा, या उमरेड जवळचा सायकी गाव आहे. त्या सायकी गावातला हा शेतकरी आला होता की आंब्याची बाग खूप वाळलेली होती आणि तुटलेली होती. त्याच्यामध्ये सतत 1 वर्ष प्रयोग केले या सगळ्या गोष्टीचा, आणि मग त्याचं रूपांतर काय झालं हे आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. बाजारातून काहीच आणलेलं नाही या पिकाला. पुढे हे शेतकरी आहेत, मोहन काळे म्हणून शेतकरी आहेत सायकी गावातले, आणि तिथं पाळेकर सरांनी व्हिजिट सुद्धा दिली होती. याचं वैशिष्ट्य पहा, हे केळी आहे, ती 4 एकर केळी आहे. पण या केळीमध्ये तुम्ही बघत असाल की याला एकही आधार दिलेला नाही, आणि केळीचा जो घड आहे हा जवळपास 35 ते 40 किलोचा घड हा वजनामध्ये आहे. मित्र, हे हे आहे, याच्यात इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती किंवा स्टॅबिलिटी जी म्हणतो आपण, हे झाडामध्ये एकदा आली. आपल्याला आमच्या नैसर्गिक शेतकरी जेवढे संत्रा पिकं घेतात ते लोक सुद्धा बांबूचा आधार देत नाही, संत्र्याला देत नाही, केळीला देत नाही. हे प्रतिकारशक्ती निर्माण झाली पाहिजे. तर मग तो खर्च आपला वाचतोय त्याच्यामध्ये. पुढे केळीचंच पीक आहे, 4 एकराचा प्लॉट होता. हे बघा, धानाचं हे वेगवेगळे निरीक्षण केलेले आहेत की डाव्या हाताला तुम्हाला बघायला दिसतं की जीवामृताचा वापर केला आहे, आणि धानाची मुळं जी आहेत त्या झाडाची मुळं कशी वाढलेली आहे. उजव्या हाताला शेतकऱ्याचं नाव दिलेलं आहे, त्यांनी काय वापरलेलं आहे, रासायनिक आहे का जीवामृताचा आहे तेही वापरलेलं आहे. त्याचा जो डिफरन्स आहे हा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आपण. पुढे 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 हे पीक कोणतंही असो, मका असो, ज्वारी असो, सगळ्या म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं येतं, याच्यात काही शंकाच नाही. पुढे हे संत्र्याचं पीक आहे, पिलका पार, कडमेश्वर तालुक्यातले शेतकरी आहेत तारासिंग काळे. पिलका पार 2006-07ला जवळपास हा प्रयोग यांच्या शेतात केला, आणि त्याच्यानंतर ह्या संत्र्याच्या क्वालिटीमध्ये काय बदल झाला आणि संत्रे कोणत्या पद्धतीनं आले आणि काय साईजचे आले हे या फोटोवरून तुम्हाला लक्षात येईल. पुढे हा संत्र्याचा लाग आहे, याला तर बांबूचा आधार द्यावाच लागला, कारण बांबूचा आधार दिला नसता तर हे फांदीच तुटली असते पूर्ण. एवढा लदबदून माल आहे ते. आणि हा एक प्रयोग केला, चवळी, एक रासायनिक खतामधली चवळी घेतली आणि एक नैसर्गिक पद्धतीनं पिकवलेली चवळी घेतली. याच्यामध्ये तुम्ही बघत आहे की याच्यात डेट लिहिली आहे, आणि खास कर म्हणजे त्यावेळेस गडकरी साहेबांनी वाड्यावर एक प्रोग्राम घेतला होता 100 शेतकऱ्याचा, तुमचे शेतकरी बोलवा, आणि जवळपास 1 तासाचा तो प्रोग्राम झाला होता. त्याच्यामध्ये मी एका दिवशी असे सतत 5 दिवस तोडणी केली चवळीची रासायनिक खतामधली, आणि सतत 5 दिवस तोडणी केली नैसर्गिक शेतीमधली. या दोघांमधला जो डिफरन्स काय झाला आपल्याला 6व्या दिवशी, ते आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. याच्यात डेट दिली आहे तुम्हाला, ही डेट तुम्ही बघू शकता, आणि त्याच्यात किपिंग क्वालिटी किती झाली तेही बघू शकतो आपण. पुढे हा जेव्हा आपण मार्केटला जातो, आणि मार्केटला गेल्यानंतर एखाद्या शेतकऱ्यांना म्हटलं की हे सेंद्रिय आहे किंवा हे नैसर्गिक आहे किंवा मी कोणतंच खत वापरलेलं नाही आहे, तर ही परीक्षा आहे की आपण जेव्हा भाजीपाला घेतो तेव्हा सरळ आपली नजर जी आहे ही नजर कुठं जायला पाहिजे, मुळावर. ही मुळं जर पांढरी शुभ्र आहे आणि याला टर्शियरी म्हणजे असंख्य मुळं आहेत, तर समजून जायचं की तो शेतकरी खरं बोलतोय. पण याच्यात जर ब्राउनिशपणा आला किंवा मुळं जर एकदम बेकार आहेत, तर त्याच्यावरून हे लक्षात येतं की तो जरी म्हणत असेल आपल्या तोंडासमोर हा सेंद्रिय आहे, पण तो सेंद्रिय राहू शकत नाही. हा बेसिक आहे की जेव्हा आपण भाजीपाला घेतो तेव्हा आपण स्वतः पारखू शकतो की हा नैसर्गिक आहे किंवा सेंद्रिय आहे किंवा मग बिना खताचा आहे, विषमुक्त आहे. हे याच्यावरून पहिली ओळख आहे. पुढे
पुढे घे, पुढे घे, पुढे घे. हा, राहू द्या, एक मिनिट बॅक करा. ह्या दोन मधला फरक पहा. तुमच्या आपण जे पाहतोय आपल्या उजव्या भागातला हा रासायनिक खतानी पिकवलेली चवळी आहे आणि याला 6 दिवस झाले काढून. याच्यात बघतोय आपण की 6 दिवसानंतर जवळपास ही 80% गेलेली आहे. 80 ते 90% म्हणू शकता तुम्ही. पण डाव्या हातातली जी आहे ही 6 दिवसानंतर जवळपास 50% ही चांगली आहे. आता याच्यावरून आपल्याला लक्षात काय येतंय की समजा आपण ही रासायनिक खतामधली जर खात असतो तर आपलं लाईफ कमी होणार आहे का वाढणार? आणि डाव्या हाताची जी आहे हे 50% जर आपल्याला अजूनही सेव्हिंग आहे त्याच्यात तर आपलं लाईफ कमी होणार आहे का जास्त होणार? याच्यापेक्षा जास्त बोलण्याची गरज नाही आपल्याला. पुढे पुढे हे 5 आहे. म्हणजे रासायनिक खतामध्ये वेगवेगळ्या दिवशी 25 तारखेला एक तोडला, 26ला एक तोडला, 27ला तोडला, 28ला तोडला, 29ला तोडला आणि 30 तारखेला हे याच्यासाठी ठेवला, तो प्रदर्शनात ठेवला. गडकरी साहेबांनी हे बघितलेलं आहे. म्हणजे त्यांच्या वाड्यावरच हा प्रोग्राम झाला होता आणि खास हा प्रयोग जो आहे त्यांना दाखवण्यात आला होता त्यावेळेस 100 शेतकऱ्याच्या उपस्थितीत. हे नैसर्गिक खतामधून निघालेली आहे. याची कीपिंग क्वालिटी कशी आहे हे तुम्हाला लक्षात येईल. पुढे मिरची आहे, म्हणजे कोणतंही पीक घ्या. पुढे आपण म्हणतोय हे जे संत्रा आहे ना, मोसंबी आहे, सॉरी, मोसंबीच्या खाली तण भरपूर आहे, झाडाच्या खाली तण भरपूर आहे. आणि जेव्हा आपण म्हणतोय की तण खाई धन, मग इथं प्रश्न पडतो की 400 ग्राम 350 ग्रामचा हा मोसंबी कशी तयार झाली? जर खाली तण आहे तर वर हा साईज यायला नको. तर आपण म्हणतो तण देई धन, म्हणजे कचरा तुम्ही राहू द्या, काही फरक नाही पडत, पण त्या कचऱ्याच्या माध्यमातून जी सुपीकता येते, जे न्यूट्रिशन अजून मिळतात झाडांना, तर ते ह्या मोसंबीचं झाडच बोलते की साईज किती आलाय. पुढे मिरचीची क्वालिटी कशी येते ते बघितलं. पुढे तर या पद्धतीने मी थोडक्यात आपण सर्वांना हे सांगण्याचा एक प्रयत्न केला, कारण याच्यात तर अजून काही बरंचसं बोलण्यासारखं आहे, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. आणि म्हणून एक थोडक्यात या पद्धतीची शेती जर शेतकऱ्यांनी केली तर निश्चितच तो काय करू शकतो. म्हणजे आपण म्हणतो की आपल्या 3 आई आहेत. एक आई ज्या आईनं जन्म दिला, दुसरी आई ज्याच्यावर आपण उभं राहून आपलं अस्तित्व कायम ठेवलेलं आहे, ती काळी आई म्हणजे ती माती. आणि तिसरी आई म्हणजे ती आहे गोमाता, जिच्या दुधामुळं आपण वाढलो. या 3 आईला जर जपलं तर माणूस समृद्धीच्या वेगातच राहील, त्याला कोणतंच नुकसान होणार नाही. आणि हे जे भेडसावणारे आजकालचे नवीन नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याच्यापासून सुद्धा आपण मुक्ती आपण करू शकतो असं मला वाटतं. शेवटी आपण सगळ्यांनी एवढ्या वेळ देऊन माझं जे थोडंसं जे तयार केलेलं, म्हणजे मी काही कमर्शियल किंवा प्रोफेशनल नाही आहे, मी माझे फोटो टाकले आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. जे पाहिलं तेच दाखवलं, त्याच्या व्यतिरिक्त काहीच बोललो नाही. तरी सुद्धा जर एखाद्याचं मन दुखावलं असेल किंवा काही झालं असेल तर मी त्याबद्दल मी आपणा सर्वांची माफी मागतो. आणि इथं माझे हे जे 2 शब्द आहेत ते पूर्ण करतो. आणि ग्रामायणतर्फे पुन्हा मी एकदा आभार व्यक्त करतो की त्यांनी मला हा जो व्यासपीठ उपलब्ध करून दिला, त्याबद्दल आपल्या पूर्ण टीमचे व आपले सुद्धा मी आभार व्यक्त करतो. जर एखाद्याचा काही प्रश्न असतील तर त्यासाठी मी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. धन्यवाद. हे म्हणजे एक प्रश्न थोडसा आता या काल परवाच्या सत्रामधून आला की जीवामृतामध्ये ब्ल्यू ग्रीन अल्गीचा वापर केला तर त्याचे परिणाम कसे आहेत? आता ते प्रयोग म्हणजे कसं आहे की ते प्रयोग करून पाहावं लागेल. ते ब्ल्यू ग्रीन अल्गी
आणून जर जीवामृतात टाकली तर त्याचं काय होतं किंवा काय नाही, कारण तो प्रयोगच नाही केला, त्याच्यामुळे त्याच्यावर आपण सांगू शकत नाही असं. सांगू हा. धन्यवाद हेमंतजी. आपण विस्तार विभागात काम करताना एक शब्द शिकलो आहे, सीइंग इज बिलिव्हिंग. येस येस. पहा आणि मग विश्वास ठेवा. आणि आपल्या संस्कृतीमध्ये पण आपण कधीच असं हे कर असं म्हणत नाही, हे माझं मत आहे असं करून पहा असं म्हणतो. आणि करून पहा, नीट परिणाम निघाला, नीट अनुभूती आली तर त्याचं आचरण कर, ही आपली एकूण पद्धती आहे. आणि या पद्धतीमधून या पंधरवाड्यामध्ये जे काही आपण चरवती चरवण करत आहोत किंवा जे काही संवाद कास्तकारांची घरून आणत आहोत, तो सुपोषणाचा हा जो जनजागरण अभियान आहे, या अभियानाअंतर्गत करोनाच्या विशेष परिस्थितीमध्ये तंत्राच्या साह्याने सीइंग इज बिलिव्हिंग घडवून आणणं. आणि मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वी जे असं वाटत होतं की कास्तकार हे सगळं पाहिल की नाही, करेल की नाही, कास्तकाराजवळ सगळ्या गोष्टी आहेत की नाही, तर आज जसा शिक्षणामध्ये एक प्रयोग होऊन राहिला आणि ऑनलाईन एज्युकेशनची एक नवीन धारा तयार होऊन राहिली, तशीच ही कास्तकाराला प्रशिक्षण देणारी ही नवीन धारा, परंतु जी प्रत्यक्ष कास्तकाराला ही अनुभूती देऊ शकते, सीइंग इज बिलिव्हिंग म्हणू शकते, अशी ही व्यवस्था. आणि याच्यामुळे त्याची जिओग्राफिकल म्हणजे एका ठिकाणी फिरायचं, तर आपण सगळेच लोक 100-200 किलोमीटर तर फिरणं आपला स्वभाव बनला आहे. परंतु आता या नवीन माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला कमी फिरत असताना मोठ्या संख्येला या सगळ्या अनुभवाचा ठेवा देण्याची एक सुसंधी प्राप्त झाली. आणि त्या संधीचा लाभ आपण ज्या पद्धतीने शेतामध्ये गेलो, राबलो, शेतातले फोटो त्यावेळी घेऊन ठेवले, त्यावेळी माहिती नसेल की करोना येणार आहे का, असं काही होणार आहे का, या सगळ्या गोष्टीची आपल्याला काही माहिती नव्हती. अजाणता केलेल्या कामाचा किती जाणीवपूर्वक वापर केला तर कसा परिणाम होतो, याचं आजचं सत्र म्हणजे एक उदाहरण आहे. आणि असे अनेक उदाहरणं आणि अनेक चमत्कार घडवण्याच्या करता आपली ही भूमी, आपला हा समाज आणि त्याच्यातला प्रामुख्याने अतिशय आवश्यक असणारा हा कृषीचा धंदा, या धंद्याला कशी दिशा देता येईल, या प्रयत्नातून या अभियानाची रचना झाली. आणि म्हणून त्याचं टाइमलाईनच आम्ही अशी पकडली की कृषीची दशा आणि परिवर्तनाची दिशा. आणि दशाचा शब्द मी नेहमी म्हणत असतो की दशा ही दुर्दशा दाखवण्याकरता नाही आहे, पण दिशा ही मात्र परिस्थिती बदलवण्याकरता आहे. आपण खूप वाईट आहोत असं समजण्यापेक्षा आपण जिथे आहोत तिथूनच आपला प्रवास सुरू होणार आहे. एक असतो प्रारंभ बिंदू आणि एक असतं गंतव्य स्थान. तर आपला प्रारंभ बिंदू प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. आपण जिथे आहोत तिथून चालू करू. आपली जमीन वेगवेगळी असू शकते, आपल्याकडचं पशुधन वेगवेगळं असू शकते, आपल्या इथला ज्याला आपण फ्लोरा म्हणतो हे जैव वनस्पती आपल्या इथे वेगवेगळी असू शकते. पण आपलं गंतव्य स्थान जे आहे ते विपुलतेकडे असलं पाहिजे. उत्पादनामध्ये विपुलता आणि निविष्ठांमध्ये कमी खर्च, हा विषय घेऊन ज्या पद्धतीने आपण आपल्या संकल्पनेचा विस्तार केला आणि त्या विस्ताराचं केवळ शाब्दिक मांडणी न करता फोटोच्या रूपामध्ये म्हणा किंवा प्रत्यक्ष व्हिडिओच्या रूपामध्ये सीइंग इज बिलिव्हिंगचं एक अनुभूती मोठ्या प्रमाणामध्ये आपण केली. आपण दोघंही वर्गमित्र आहोत, त्याच्यामुळे आभार मानणं आपल्याला दोघांना एकमेकांना आवडणार नाही. पण संस्थेच्या रूपाने आपण सगळे दोघं जण वेगवेगळ्या संस्थेमध्ये काम करतो. आपण एका एक्झिबिशनमध्ये पण ग्रामायणमध्ये आपला स्टॉल लावला होता, तेव्हा सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा झाली होती आणि त्या स्टॉलवर पण बऱ्यापैकी रिस्पॉन्स आपल्याला सगळ्यांना मिळाला होता.
या सगळ्या गोष्टींचा आपला असणारा ग्रामायणशी संबंध, आपला असणारा ग्रामायण संबंधातल्या व्यक्तींशी संबंध हा पुढच्या भविष्य काळात वृद्धिंगत होत जाओ. आणि मुद्दामून मी जाणीवपूर्वक दीपकच्या मागे लागलो होतो, कारण अशाच एका मुरमाड जमिनीमध्ये नेत्रवन फुलवण्याचं काम आमचा दीपक करून राहिला. प्रत्यक्ष राबणाऱ्या हाताने जर या सगळ्या गोष्टींचा परिचय करून घेतला आणि जवळून नीट परिचय करून घेतला तर काय होऊ शकते याची कल्पना करून मी मुद्दामून दीपकच्या मागे लागलो. 2 दिवस झाले. नाही सर, माझी पहिलीच वेळ आहे, मला करता येणार नाही, मला असं जमणार नाही, मला तसं जमणार नाही, त्याचं सगळं चालू होतं. पण हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढत त्यांनी म्हटलं की नाही सर, मी आज करू शकतो. आणि त्यांनी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नातून मला असं वाटतंय की कुठेतरी स्थानांतरण झालं पाहिजे. आज मी आणि हेमंत आवाज कटला वाटतोय. तो आत्मविश्वास उद्या दीपक मध्ये जागा झाला पाहिजे. आणि जशी शेतामध्ये बीजाची पेरणी केली की वृक्षामध्ये रूपांतर झालेलं दिसतं, तसं व्यक्तीच्या जीवनामधल्या परिवर्तनानेच समाजाच्या जीवनामध्ये परिवर्तन येणार आहे हे लक्षात ठेवून आपण सगळ्यांनी पुढची पिढी घडवण्याकरता ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे ही ग्रामायणची भूमिका आहे. आणि त्याच्यामुळे नवीन नवीन व्यक्तींना, नवीन नवीन माणसांना या सगळ्या याच्यामध्ये संधी देण्याचा आपला हा सगळा प्रयत्न आहे. या सगळ्या प्रयत्नांमध्ये लोकांचाही मोठ्या प्रमाणात सहयोग आहे, अनेक संस्थांचा सहयोग आहे. निसर्ग शेतीमधले 3ही विचारक आपण घेतले, आपण त्याच्यामध्ये भेद नाही केला. फुकुकाचा आदर्श ठेवून ज्यांनी प्रयोग सुरू केले त्यांनाही आपण आमंत्रित केलं. पाळेकरजी स्वतः वेगळ्या प्रकारचा विचार मांडून एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करतात, त्यांनाही आपण केलं. आणि देवलापारच्या सारख्या अनुसंधान केंद्राला, ज्याच्याजवळ अमेरिकन पेटेंट मिळवण्यापर्यंत ज्यांनी प्रगती केलेली आहे गोमूत्राला, तेही आपल्या पटलावर येणार आहे. नैसर्गिक शेतीचे विविध प्रयोग करणाऱ्यांनी प्रयोगशील राहावं, आपला प्रयोग लोकांना सांगावा, परंतु ज्याच्याशी युद्ध आहे त्याच्याशीच लढावं, असामध्ये लढू नये. ज्याला गीतेमध्ये आपण शत्रुमित्र विवेक म्हणतो, असा विवेक बाळगून आपल्याला ही पुढची नैसर्गिक आणि पर्यावरणाची चळवळ चालवायची आहे. याचं भान ठेवून ग्रामायणनी या 3ही दिशांच्या लोकांना एकाच व्यासपीठावर वेगवेगळ्या दिवशी आणून का असेना आणि कास्तकाराला समृद्ध करणं, कास्तकाराच्या ज्ञानाला समृद्ध करणं, कास्तकाराच्या शेतीला समृद्ध करणं, कास्तकाराच्या खिशाला समृद्ध करणं, अशी समृद्धीची चळवळ पुढे चालत राहो अशी अपेक्षा करून मी माझ्या शब्दांना विराम देतो आणि हा कार्यक्रम संपला आहे असं घोषित करतो. हा, बोलू शकतो आपण. तर एक विषय फक्त जो सुटला आहे तो मार्केटिंगचा आहे. जेव्हा कुठे पुढे आपल्याला संधी मिळेल त्यावेळेस शेतकरी कसं मार्केटिंग करू शकतो आपण त्याच्यावर थोडं सविस्तर आपण याच्यावर एक ज्ञानसत्रामध्ये किंवा याच्यामध्ये आपण एक जरूर स्वतंत्र सत्र घेऊ आणि त्याचा उपयोग करू. हा कार्यक्रम इथे संपतोय. हा, काही प्रश्न आले? हा, प्रश्न तर आहे, पण आता आपली वेळ ऑलरेडी जास्त क्रॉस झालेली आहे. तर हेमंतजी, आपलं काही संपर्क नंबर किंवा ईमेल जर आपण सांगाल लोक आपल्याशी डायरेक्ट. संपर्क क्रमांक सांगू? हा हा, 75 हो 75 886 90 688 75 88 69 06 88 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. कोणतेही जर नैसर्गिक शेतकरी असतील, त्यांना कोणतेही प्रश्न असतील, त्यांनी आपले प्रश्न टाकावे. मी आपल्यातर्फे माझा जो काही अनुभव आहे त्या अनुभवावर आधारित मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि माझं एक यूट्यूबला सुद्धा बरेचसे व्हिडिओ आहेत, एक 20-25 व्हिडिओ आहेत. हेमंत सिंग चौहान SPNF नागपूरच्या नाव आहे. हेमंत सिंग चौहान
SPNF नागपूर या नावाने जर तुम्ही युट्यूबला सर्च केलं, एक 15 ते 20 व्हिडिओ वेगवेगळ्या परिस्थितीचे, वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटीचे असे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला 2-2 मिनिटाचे, 5-5 मिनिटाचे, जास्त खूप असं 15-20 मिनिटाचं, अर्ध्या तासाचं नाही आहे, 5 मिनिटं, 2 मिनिटं, म्हणजे असे व्हिडिओज आहेत. ते सुद्धा आपण आकलन करू शकता त्याचं. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्याचं धन्यवाद मानतो, आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार.